नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आजच्या काळामध्ये परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन नंबर ही कुठल्याही आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक बाब झालेली आहे. प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न असो की बँकेत खातं उघडायचं असो किंवा इतर कोणतंही काम असो, परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन नंबर त्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. मात्र आता तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन कार्ड लिंक करण्यास उशीर केला तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड हे कायमचं बंद होणार आहे, अशी माहिती सरकारकडनं देण्यात आली आहे. मित्रांनो, ज्या व्यक्तींनी आपला कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर पॅन नंबर हा त्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेला नाही, अशा सर्व व्यक्तींचं पॅन कार्ड हे 1 जानेवारी 2026 पासून इनऑपरेटिव्ह केलं जाणार आहे. आयकर विभागानं पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 ही निश्चित केली आहे. जर तुम्ही या मुदतीपर्यंत लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचं पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाणार आहे आणि यानंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पॅन कार्ड जर निष्क्रिय झालं तर तुम्हाला अनेक गंभीर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकत नाही, त्यानंतर तुम्हाला टॅक्सचा जो रिफंड आहे तो मिळू शकत नाही, त्यानंतर तुमच्याकडनं उच्च दरानं TDS कपात केला जाऊ शकतो, त्यानंतर तुमचे पूर्णपणे आर्थिक व्यवहार देखील थांबले जातील. जसं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं बँक खातं उघडू शकणार नाही, डीमॅट अकाउंट उघडू शकणार नाही, तुम्ही म्युच्युअल फंड, SIP किंवा स्टॉकमध्ये ट्रेडिंग करू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारची गुंतवणूक तुम्ही करू शकणार नाही. तुमचा पगार जमा होणं किंवा SIP डेबिट होणं यांसारखे व्यवहार देखील आता पूर्णपणे थांबतील. तुम्ही UPIचा वापर देखील त्यामुळे करू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक केलेलं नसेल तर मग मात्र लवकरच तुमचं आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक करून घ्या, कारण 1 जानेवारी 2026 पासून जर तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक नसेल तर ते कायम स्वरूपासाठी बंद केलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.